खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विजयी निर्धार मिळावे. कळवा मुंब्र्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक असतानाही एकनाथ शिंदे साहेबांनी कधी दुजाभाव केला नाही. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कळवा मुंब्र्यात चांगले रस्ते, नक्षत्र उद्यान, खाडी किनाऱ्याचे सुशोभीकरण, जेट्टी बांधण्याचे काम करण्यात आले. कळव्यातील जलतरण तलाव जागतिक दर्जाचा करण्यासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी 40 कोटींचा निधी दिला. कळव्यात नाट्यगृह, 2 आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित केले जातील, असे आश्वासन शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळवा, खारीगाव आणि विटावा विभागात विजयी निर्धार मेळाव्यांचा धडाका लावला. कळवा येथील घड्याळ चौकात घेतलेल्या विजयी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे मिलिंद पाटील, मनाली पाटील, प्रमिला केणी, अपर्णा साळवी, मंदार केणी आदी उपस्थित होते. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधील शिवसेनेच्या 4ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, साकेतमध्ये 700 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारलं जात आहे. कळवा रुग्णालयात MRI, CT स्कॅन, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने कार्डिओलॉजी आणि यूरोलॉजी सेंटर सुरू केले. यातून हजारो रुग्णांनी उपचार घेतला. ठाणे शहराच्या काळू आणि शाई धरणाबाबत काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ठाण्याला पाण्याची चणचण जाणवणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत कळवेकरांनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली. कळव्यात होम प्लॅटफॉर्म आणि कारशेडमध्ये नवीन व्यवस्थेबाबत पाठपुरावा सुरू असून यामुळे कळवेकरांचा रेल्वे प्रवास सुखकर होईल, असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मागील 11 वर्षात खारीगाव, ठाकुर्ली, कल्याण, दिवा येथील रेल्वे फाटक बंद केले आणि खारीगावचा पूल उभारला. इंटरनल मेट्रो ठाण्यात होणार असून त्यात कळव्याचा समावेश करू, असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना दिले. आज क्लस्टर ठाण्याची योजना मुंबईमध्ये येईल. अगोदर मुंबईच्या योजना आपल्या ठाण्यामध्ये, पुढच्या शहरांमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये तिथे जायच्या. आज उलट झालेलं आहे. त्याचबरोबर SRAच्या माध्यमाने देखील जे स्लम्स आहे त्याचं देखील जे आहे ते पुनर्विकास करण्याचं काम आपण इथे करू. मी आज इथे फक्त निवडणूक आहे तर आपल्याला इथे आश्वासनं देण्यासाठी नाही. भूलथापांना जेव्हा त्यांच्या हातात होतं तेव्हा त्यांनी तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो रखडून ठेवण्याचं काम केलं, बरोबर केलं की नाही? पण आज शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत, हाऊसिंग मिनिस्टर आहेत, गृहनिर्माण मंत्री आहेत. आज त्यांच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमाने मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष. आज इथे मला वाटत नाही की उबाटाचं काही बोल आहे तर त्यांचा आपल्याला इथे बोलायला नको. पण तरी पण मी तुम्हाला सांगतो, घरांचा प्रश्न निघाल्यामुळे मुंबईमध्ये काही लोक जे आहेत ती मराठी म्हणण्यात येतात. किती वर्ष लोक ट्रान्झिटमध्ये राहत असतील माहिती आहे तुम्हाला? 14 वर्ष जे आहे, 15 वर्ष लोक ट्रान्झिटमध्ये मुंबईमध्ये हाकेच्या अंतरावरती. हे सगळे जे आज एकत्र आले ना, त्यांच्या घरापासून हाक दिली ना तर त्यांच्या त्या हाकेच्या अंतरावरती ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक राहतात. एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2-2 पिढ्या ज्या आहेत त्या ठिकाणी राहत आहेत. काय परिस्थिती झाली असेल? तर आज त्या मराठीच्या मुद्द्यावरती मराठी लोकांचा कळवळा आल्यामुळे एकत्र आले, मराठी लोकांचा उद्धार करण्यासाठी एकत्र आले. अरे पण ज्यांना घरं तुम्ही दिली नाही, ज्यांना घरं मिळाली नाही, तो बिचारा कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत, कसाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला. पण कॅन्सर हॉस्पिटल देखील आपलंच त्या साकेतमध्ये होतंय. तर आज हे सगळे डेव्हलपमेंटचीच कामं इथे बोलायला आलो. कोणावरती आरोप करण्यासाठी नाही आलो, कोणावरती टीका करण्यासाठी नाही आलो, कोणाला टोमणे मारण्यासाठी नाही आलो. फक्त आपल्या या कळव्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवले जातील ते सांगण्यासाठी आपल्याला आलोय.
पाण्याचा देखील प्रश्न सगळीकडे आहे, कारण की शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते. तर आज ठाणे शहरासाठी स्वतःचं हक्काचं धरण काळू आणि शाहू याच्यावरती देखील काम जे आहे सरकारचं चालू आहे. मध्ये जो आहे हा सुरू केला, जेणेकरून जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना पूर्णपणे मोफत जी आहे ही सेवा त्या ठिकाणी मिळू शकते. महानगर गॅसचा विषय असेल, महानगर गॅस जेव्हा मी खासदार झालो ना तेव्हा अंबरनाथ मध्ये होती महानगर गॅस. त्याच्यानंतर ती हळूहळू इकडे आणण्याचं काम जे आहे ते मिलिंद आपण केलं. आज कळव्याला पूर्ण जे आहे महानगर गॅस, कळवा असेल, खारेगाव असेल, काही ठिकाणी राहिलेलं असेल, पण मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महानगर गॅसच्या माध्यमाने गॅस पुरवठा जो आहे तो या ठिकाणी होतोय. पारसिक नगरमध्ये मराठा भवन, त्याचबरोबर बंजारा भवनची या ठिकाणी मागणी आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता तर सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्ष कळव्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये निधी जो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा या ठिकाणी येतोय. पण आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी, जसा कल्याण लोकसभेमध्ये मेट्रो आपण केली. तुमची काय मागणी आहे का? इंटरनल मेट्रो देखील जे आहे हे ठाणे शहरासाठी आपण करतोय. त्याच्यामध्ये देखील कळव्याचा डेव्हलपमेंटची कामं चालू आहे. आपल्याला आज एवढं सांगण्यासाठी आलोय, आपण आतापर्यंत या सगळ्या मंडळींवर ज्या प्रकारे विश्वास दाखवला, शिवसेनेवरती ज्या प्रकारे विश्वास दाखवला, तसाच विश्वास जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये देखील आपण दाखवा. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं खास इकडे धन्यवाद की मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी इकडे उपस्थित झाले. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची कमाल जी आहे ही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवा आणि या कळव्यातील 23 नंबरच्या प्रभागामध्ये चारीच्या चारी शिवसेनेचे उमेदवार जे आहे मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, ठाण्यातील वागळे इस्टेट येथील क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शिंदे साहेबांनी अनेक वर्ष लढा दिला. अखेर क्लस्टर योजना पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांना स्वतः मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि ठाण्यात क्लस्टर योजना लागू झाली. तुमच्या घरांची जबाबदारी सरकारने घेतली आहे. नागरिकांना घरं देणं ही सरकारची गॅरंटी आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे, हे शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. आज क्लस्टर योजना मुंबईत लागू झाली आहे. झोपडपट्ट्यांचा नियोजित विकास करू, असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले. विरोधकांची सत्ता असताना घरांचे प्रकल्प रखडून ठेवले होते. मराठीसाठी एकत्र आलेले मुंबई महापालिकेत सत्तेत असताना मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला होता, अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व नियमबद्ध पार पडावी यासाठी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राम गणेश गडकरी रंगायतन व डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली 2 सत्रांमध्ये या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गास उपायुक्त उमेश बिरारी यांनी, तर राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त विनय कुलकर्णी यांनी सर्व मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त जी गोदेपुरे उपस्थित होते. यावेळी निवडणूक विभागाचे कर्मचारी गिरीश झेंडे, तुषार जाधव उपस्थित होते. दिनांक 28/12/2025 व 29/12/2025 या 2 दिवशी देखील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 यांना प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर लागणारे साहित्य देण्यात येणार असून सदर साहित्य घेऊन सर्व पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. मतदान केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर क्षेत्राची रेषा
सर्व रस्त्यांवर चुन्याच्या साह्याने आखण्यात यावी. मतदान केंद्राच्या वर्गखोलीत राजकीय व्यक्ती, मान्यवर व्यक्ती यांची छायाचित्रे लावलेली असल्यास ती झाकण्यात यावीत. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा रीतीने मतदान कक्ष स्थापित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या प्रशिक्षणात मतदान साहित्याची तपासणी व वितरण, मतदार यादीचा वापर, ओळख पडताळणी, मतदानाची गोपनीयता राखणे तसेच मतदानानंतर ईव्हीएम सील करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आचारसंहिता, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेशी समन्वय तसेच तक्रार निवारणाची पद्धत याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाच्या दिवशी कोणतीही चूक अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल प्रक्रिया, मतदारांच्या शंकांचे निरसन कसे करावे याचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांना ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळणीसाठी देण्यात आले. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज टपाली अर्जाचे वाटप करण्यात आले. हे टपाली अर्ज दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेस कर्मचाऱ्यांनी दाखल करावेत असे सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्यात नमो भारत नमो ठाणे आशयाचे बॅनर. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असल्या तरी जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. असे असतानाच ठाणे शहरातील विविध भागांमध्ये नमो भारत नमो ठाणे या नावाचे बॅनर लावण्यात आलेले असून यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्याच युतीबाबत आतापर्यंत 2 बैठका पार पडल्या आहेत. मात्र या बैठकीतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. जागा वाटपाचा मुद्दा आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यामुळे चर्चा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. युती किंवा युतीविना अशा दोन्ही परिस्थितींसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे. भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण असून संघटनात्मक बांधणी, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि प्रचाराची रूपरेषा तयार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले होते. भाजपने आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींना सादर केला असून प्रदेशाध्यक्षांकडे युती संदर्भातील सर्व तपशील देण्यात आला आहे. या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली असून उद्यापर्यंत युतीबाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी भूमिका आम्ही मांडल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांमधील जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. या भेटीनंतर स्थानिक पातळीवरील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. असे असले तरी ठाणे शहरात नमो भारत, नमो ठाणे हे बॅनर लागले असून ते भाजप स्वबळाची रणनीती आखत असल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशाचे महानायक. आमदार संजय केळकर यांचे वक्तव्य. आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला. अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे मनपाच्या निवडणुकीत आमदार संजय केळकर यांना जबाबदारी असल्याने त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. भाजपा खोपट कार्यालय येथे अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती अपर्णा सिंग यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अटल फाउंडेशन प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के, ठाणे जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार तसेच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, दत्ता घाडगे, महेश कदम, राजेश गाडे, मितेश शहा उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य आहे. माझ्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत. अद्वितीय असे व्यक्तिमत्व आहे. ते कवी होते, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. जसं पेराल तसं उगवतं असे आमदार संजय केळकर यांनी बोलताना सांगितले. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला आनंद होत आहे. अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाळ बघितला आहे. त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत. आमदार म्हटलं की त्याच्या पाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा आला. पण आमदार संजय केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात. नागरिकांना सहज उपलब्ध होतात. सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, माजी सैनिकांसाठी, तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेने घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार जाहीर केला, असे अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांनी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.